महायुतीसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं हा भाजप नेतृत्वाचा अजेंडा असल्याची माहिती मिळतेय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवरतीच भाजपकडून महायुती कायम ठेवण्यावरती भर दिसतोय। त्याच पार्श्वभूमीवरती स्थानिक पातळीवरती वाद टाळा असे निर्देश सुद्धा केंद्रीय नेतृत्वाने भाजप नेत्यांनी दिल्याची माहिती आहे। एक मोठी बातमी महायुतीच्या गोटातून आहे। राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाकडून केला जातोय आणि त्यामुळेच भाजपमध्ये वादाची चिंता जी आहे ती मिटण्याची शक्यता आहे। महायुती एकसंध राहावी असंच केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला देतील। गणेश, केंद्राकडून महायुती एकसंध ठेवण्यासाठी, राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, काय सविस्तर अपडेट? नक्कीच लोकसभेच्या वेळेच्या अगोदरच अजित पवार खरं तर महायुतीमध्ये सहभागी झाले आणि महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर ग्राउंड लेवलला राष्ट्रवादीचे आणि भाजप आणि शिंदे गटाचे कार्यत्र एकत्र दिसत नव्हते आणि त्याच्यामुळे मतभेद देखील आहे ते पाहायला मिळाले होते आणि याचाच फटका आहे तो लोकसभेला पाहायला मिळाला आणि तोच फटका आहे तो पुन्हा बसू नये यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडूनच आता प्रयत्न केले जात आहेत की राष्ट्रवादी आणि भाजप हे यांचं मनोमिलन आहे ते ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सगळे प्रयत्न आहेत ते केलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा जो वाद आहे तो देखील ग्राउंड लेवललाच नक्कीच गणेश, यामुळे वाद टळण्याची शक्यता जी आहे आणि महायुती एकत्र राहून एनसीपीचं मनोमिलन होईल यासाठीच केंद्रीय नेतृत्व प्रयत्न करत असल्याचं दिसते। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स घेत राहू।